जैसी हरळा माझी रत्नकिळा की रत्ना माझी हिरा निळा, तैसी भाषा माझी चोखळा भाषा मराठी. अर्थात वाळूत जसे रत्न किंवा रत्नामध्ये निळा हिरा, तशी सर्व भाषांमध्ये मराठी भाषा उत्तम आहे, असं ख्रिस्त पुराणकार फादर थॉमस स्टीफन्स यांनी म्हटलं आहे. अशा या सर्वांग सुंदर मराठीत सुबोध बायबल साकारणारे ज्येष्ठ लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते व कट्टर पर्यावरणवादी नेते आदरणीय फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल पुणे येथून निघणारे एकमेव ख्रिस्ती मराठी साप्ताहिक मराठी विश्वासतर्फे फादर दिब्रिटो यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. फादर दिब्रिटो यांच्या सिद्धहस्त लेखणीतून या सुबोध बायबलची कलाकृती साकारली गेली आहे. तब्बल 1 तपाच्या अविश्रांत मेहनतीतून गोष्टी रूपात मांडलेल्या या बायबलची भाषाशैली अतिशय सोपी व प्रवाही आहे. अलंकारयुक्त व काव्यात्मक भाषाशैली हे या बायबलचं ठळक वैशिष्ट्य. या बायबलच्या निर्मिती प्रक्रियेविषयी शब्दाचे उपासक फादर दिब्रिटो सांगतात. ती कलाकृती देवाने घडवून आणली, माझाही तोच विश्वास आहे. ते म्हणजे मागे वळून पाहताना मलाही आश्चर्य वाटतं की ते कसं झालं सगळं. तर सुरुवातीला मी सांगितलं की माझे अनेक हिंदू मित्र माझ्याकडे बायबलची मागणी करायची. माझ्याकडे द्यायला चांगलं असं बायबल नव्हतं, त्यांना आवडेल असं. ते सुरुवात झाली. मग त्यांना चालना मिळाली ती राजहंसचे दिलीप माजगावकर. त्यावेळी त्यांनी माझं OSCच्या शोधात हे पुस्तक प्रसिद्ध केलं होतं. त्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. ती लेख मला सकाळमध्ये आली होती. सकाळने फार चांगल्या रीतीने ती लोकांपुढे आणली आणि एक त्यांना माझी भाषा आणि शैली आवडली. ते मला बोलले एक दिवस की आपल्याला तुम्ही ह्या शैलीमध्ये बायबल लिहिता येईल का? मला प्रयत्न करून बघेन. आणि आवडली, मला त्यांची ऑफर आवडली. त्या विषय माझ्यासाठी जिव्हाळ्याचा होता. आणि राजहंससारखी नामवंत प्रकाशन संस्था जर हे प्रकाशन करीत असेल तर हा ग्रंथ सर्वदूर जाऊ शकेल. त्यांच्याकडे फार चांगली व्यवस्था आहे, चांगलं ते मशिनरी आहे आणि ते चांगल्या रीतीने प्रोडक्शन करत असतात. पण त्या तळटिपासाठी मला एक प्रोटेस्टंटी वर्ड डिक्शनरी आहे. 52 खंडामध्ये ते कॉमेंट्री आहे. हां, आणि दुसरं जेरोम बिब्लिकल कॉमेंट्री, नंतर इंटरनॅशनल बायबल कॉमेंट्री, या 7-8 कॉमेंट्री माझ्याकडे होत्या. त्यांच्या अनुषंगाने त्या टिपा लिहिल्या. तर लिहिता लिहिता टिपा 1900 टिपा झाल्या. आणि त्या अर्थाने हे मराठीतलं पानं वाढली आणि पहिलं मराठीतलं त्या अर्थाने भरपूर टिपा असलेलं सटीप बायबल आहे. म्हणजे हे एक धर्मग्रंथ असल्यामुळे आपल्याला खूप सावध राहावं लागते. चुकीचं आपण देता कामा नये. त्या दोघांनी खूप मला मदत केली. त्यानंतर मग माधवकर बोलले की नुसतं टेक्स्ट नको, आपल्याला त्याच्यामध्ये चित्र पाहिजेत. ते आपल्याकडे ग्रेट मास्टर्स आहेत, राफाएलो किंवा लिओनार्डो दा विंची किंवा मायकल आंजेलो, असे खूप मोठे चित्रकार आहेत जागतिक कीर्तीचे. मग पुष्कळ त्यांची चित्र ही आपल्याला आता नेटवर सगळं मिळते. आता नेटवरून पुष्कळची चित्र काढली. नंतर एक डोरेचं एक बायबल, इटालियन बायबल, ते सचित्र आहे, रेखाचित्र आहे संपूर्ण बायबल. आणि त्याला 1-1 पान रेखाचित्र, 1 पान टेक्स्ट, त्याचाही मला वापर. आणि जवळजवळ 700-800 चित्र झाली आहेत. मग त्यांनी विचार मांडला की आपण त्याच्यावर कलर प्लेट्स टाकूया. ते मला वाटतं ते 10-15 कलर्स प्लेट्स आहेत. अशा 15व्या शतकात गोवा आणि वसई येथे वास्तव्याला असलेले फादर थॉमस स्टीफन्स यांनी ख्रिस्त पुराणाच्या निर्मितीसाठी सुंदर अशी ज्ञानेश्वरी स्वरूपाची लेखनशैली अवलंबली. तब्बल 400 वर्षानंतर फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी सुबोध बायबल ही कलाकृती साकारून ख्रिस्ती मराठी साहित्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. डझनभराहून अधिक पुस्तकं नावावर असलेल्या
फादर दिब्रिटो यांचं नाव सुबोध बायबलच्या रचनेमुळे ख्रिस्तेतर मराठी भाषकांमध्ये सुपरिचित झालं आहे. सुबोध बायबल ही कलाकृती त्यांच्या मराठी साहित्य सेवेतील मैलाचा दगड ठरली आहे. फादर दिब्रिटो यांचा जन्म 4 डिसेंबर 1943 रोजी वसईच्या नंदाखालमधील एका शेतकरी कुटुंबात झाला. एकूण 4 भाऊ व 2 बहिणी, यात फादर दिब्रिटो यांचा क्रमांक सगळ्यात शेवटी. वडील लॉरेन्स दिब्रिट हे एक कुटुंबवत्सल असे धार्मिक शेतकरी होते. आपल्या फ्रान्सिसनं खूप शिकावं, मोठं नाव मिळवावं ही संपूर्ण कुटुंबाची इच्छा होती. त्यामुळे त्यांना कुटुंबातून प्रोत्साहन मिळालं. संत जोसेफ मराठी हायस्कूल या शाळेतून माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर 19 वर्षीय या तरुणाने धर्मगुरू होण्याचा मार्ग निवडला. सामाजिक न्यायासाठी लढण्याचा वसा त्यांना आपल्या वडिलांकडून मिळाला होताच. धर्मगुरू होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सुरुवातीला आईनं विरोध दर्शविला, परंतु कुटुंबातील अन्य व्यक्तींनी तिची समजूत काढल्यानंतर फ्रान्सिसनं मुंबईतील गोरेगावच्या संत पायस कॉलेजच्या दिशेने कूच केली. धर्मगुरू पदासाठी लागणारा 10 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर 1972 मध्ये धर्मगुरू पदाची फादर दिब्रिटो यांनी दीक्षा घेतली. पुढे पुणे विद्यापीठातून त्यांनी समाजशास्त्र या विषयात पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. प्रतिभासंपन्न, तल्लख बुद्धिमत्ता, अमोघ वक्तृत्व व नेतृत्व गुण अंगी असल्याने त्यांच्या प्रमुख अधिकाऱ्याने रोम येथील ग्रेगोरियन विद्यापीठात धर्मशास्त्रात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी फादरांची निवड केली. अभ्यासक्रम पूर्ण करून भारतात परतल्यानंतर फादरांनी लिखाण कार्य सुरू केले. 80च्या दशकात त्यांच्या प्रतिभेला धुमारे फुटले. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ, लोकमत, नवशक्ती आदी वृत्तपत्रांमधून त्यांचं स्तंभलेखन प्रसिद्ध होऊ लागलं. 1983 मध्ये वसईतून निघणाऱ्या सुवार्ता मासिकाच्या संपादक पदाची धुरा त्यांनी सांभाळली. तब्बल 24 वर्ष त्यांनी सुवार्ता मासिकाचं संपादन करून या मासिकाला प्रतिष्ठा मिळवून दिली. सुवार्ताला त्यांनी पुरोगामी विचारांचे आणि सामाजिक व धार्मिक सुसंवादाचे व्यासपीठ बनवले. स्त्री शिक्षण व सक्षमीकरण, गर्भसंवर्धन, मानवी हक्क व प्रतिष्ठा, बालकांचं सबलीकरण, ग्रंथपरीक्षण, आरोग्य शिक्षण, पर्यावरण, सर्वधर्म समन्वय आदी विषयांवर चर्चा घडवून आणली. फादरांच्या पुरोगामी विचारसरणीचं प्रतिबिंब सुवार्ता मासिकात उमटू लागल्याने अल्पावधीतच हे मासिक ख्रिस्ती धर्मातील मराठी भाषिकांचं न राहता सीमा ओलांडून विदर्भी बांधवातही त्यानं स्थान मिळवलं. याच कालावधीत फादरांनी विविध धर्मातील समविचारी लोक जोडले. ज्ञानपीठ विजेते कविवर्य कुसुमाग्रज, इंदिरा नारायण संत, वारा कांत, गझल सम्राट सुरेश भट, युम पठाण, रावसाहेब कसबे, पुष्पा भावे, माधव गडकरी आदी मान्यवर साहित्यिक सुवार्तामध्ये लिखाण करू लागले. त्यामुळे 2 समाजांमध्ये वैचारिक आदानप्रदान सुरू झालं. नवोदित लेखक आणि कवींना प्रोत्साहन मिळावं म्हणून फादर दिब्रिटो यांनी वेळोवेळी लेखन स्पर्धांचं आयोजन केलं व नव्या कळ्यांना उमलण्याची संधी दिली. हे साहित्यिक कार्य पार पाडत असतानाच त्यांच्या सामाजिक कार्यालाही यावेळी बहर येऊ लागला. सामाजिक व साहित्य क्षेत्रात काम करत असताना थोर नाटककार विजय तेंडुलकर, IBN लोकमत वाहिनीचे संपादक निखिल वागळे, कवयित्री शांता शेळके, दिवंगत समाजवादी विचारवंत प्राध्यापक ग.प्र. प्रधान, लेखक व अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव, वनाधिपती विनायकदादा पाटील, दिवंगत चित्रपट अभिनेते निळूभाऊ फुले, भरत पेंढारी, हास्य अभिनेते जॉनी लिव्हर, पुण्याचे बिशप डॉक्टर थॉमस डाबरे, सामाजिक आंदोलनातील ज्येष्ठ नेत्या
मेधा पाटकर, फादर फेलिक्स इत्यादींशी त्यांचे स्नेहाचे संबंध प्रस्थापित झाले. धर्मगुरू झाल्यानंतर परदेशात शिक्षण घेत असताना नुकतेच संतपद प्राप्त झालेले पोप जॉन पॉल द्वितीय आणि आशीर्वादित मदर तेरेसा यांची भेट घेण्याचा व त्यांचे आशीर्वाद स्वीकारण्याची संधी फादर दिब्रिटो यांना मिळाली. मदर तेरेसा यांच्या कुटुंबियांशीही त्यांचे स्नेहाचे बंध जुळले.
त्या मुलांना कसं सांभाळायचं जोपासावं ना. त्यात सिस्टर सरी तरुण सिस्टर होती, ती घाबरली बिचारी ना. मधाने आमच्या दोघांच्या पाठी खरवडून काढल्या, पाठीवरून हात फिरवला, कार मध्ये बसलो आणि त्याला त्यांच्या कॉलेजमध्ये पोचवलं. तो माझ्यासाठी दिव्यत्वाचा स्पर्श होता. तेझे संस्थेचे संस्थापक ब्रदर रॉजर वेरोनिका दुपॉन या विदेशी मित्रांसोबत कायमचे ऋणानुबंध जुळले गेले. 1980 मध्ये काही काळ त्यांनी जर्मनीत घालवला. ज्ञानपीठ मिळाल्याबद्दल कविवर्य कुसुमाग्रज यांचा सत्कार करण्याचं सौभाग्य फादर दिब्रिटो यांना लाभलं. फादरांनी लिहिलेल्या परिवर्तनासाठी धर्म या पुस्तकाचं प्रकाशन अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष कविवर्य नारायण सुर्वे व लोकसत्ताचे माजी संपादक माधव गडकरी यांच्या हस्ते झाले. राजकारणातील मुलूक मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे थोर समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांचा निर्मळ या गावी सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांचं स्वागत करण्याचा बहुमान फादरांना मिळाला. मिशनऱ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ फादर दिब्रिटो यांनी न्याय आणि शांती आयोगातर्फे 1994 मध्ये मोर्चा काढला होता. तमाम वसईकर त्यात सहभागी झाले होते. ओएसिसच्या शोधात या फादरांच्या गाजलेल्या पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन डॉक्टर सुभाष भेंडे व ज्येष्ठ पत्रकार व लेखिका संजीवनी खेर यांच्या हस्ते झाले होते. 1980 ते 1990 या कालावधीत वसईमध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन विक्रीचे व्यवहार होऊ लागले. समाजविघातक प्रवृत्तींनी संपूर्ण तालुक्याला वेठीला धरले. माफियाची सर्वत्र प्रचंड दहशत होती. अशावेळी फादर दिब्रिटो यांनी पुढाकार घेऊन निसर्ग आणि मानवाच्या रक्षणासाठी हरित वसई संरक्षण समितीची स्थापना केली. लोकांनी भयमुक्त व्हावं म्हणून समितीनं 1 ऑक्टोबर 1989 साली मोर्चा काढला. त्यामध्ये 35,000 लोकांनी सहभाग घेतला होता. 1992 साली वसईसाठी सिडकोनं विकास आराखडा तयार केला. त्यामुळं पर्यावरणाची फार मोठी हानी होणार होती. अशावेळी फादर दिब्रिटोंच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व विचारांच्या लोकांनी 1 लाखाचा मोर्चा काढला. शासनाला आपला आराखडा सुधारावा लागला. या आंदोलनामुळे जर्मनीतील वेल्ट व्हाईट, वॉशिंग्टन येथील जगप्रसिद्ध द नॅशनल जिओग्राफिक तसंच फ्रान्समधील ल क्रॉ या नियतकालिकांमध्येही फादर दिब्रिटो यांच्या कार्याची नोंद केली गेली. बिल्डर लॉबी इमारतीचे बांधकाम करण्यासाठी वसईच्या हिरव्या पट्ट्यातून लक्षावधी लिटर्स पाण्याचा उपसा करत होती. फादर दिब्रिटो यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी बचाव महिला आंदोलन सुरू झाले. बिल्डरांच्या गुंडांनी स्त्रियांना खूप त्रास दिला, परंतु शेवटी राज्य सरकारनं पाणी उपशावर नियंत्रण आणलं आणि हरित पट्ट्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. आज दिसणाऱ्या हरित वसईचं श्रेय फादरांना जातं. याविषयी फादर सांगतात,
सर्वसामान्य मनुष्य हा नामवंत संस्थांकडून पुरस्कार मिळाले आहेत. असं उत्तुंग व्यक्तिमत्व लाभलेल्या फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा हृदय सत्कार करण्याचं भाग्य मराठी विश्वासला प्राप्त झालं आहे. फादरांनी संपादन केलेल्या अमाप यशाबद्दल व कीर्तीबद्दल मराठी विश्वासतर्फे त्यांचे त्रिवार अभिनंदन.